नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई पोलीस भरती या ठिकाणी अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। आणि विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे 15,000 प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF सोबत सराव पेपर आणि नोट्स, जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर 9922648129 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोन पे किंवा गुगल पे करायचे। तुम्हाला या सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच पाठवल्या जातील। त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, प्रश्न क्रमांक पहिला बघा, तृतीय रत्न हे मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा, तृतीय रत्न या नावाचं मराठी नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा, महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे मराठी नाटक लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर या ठिकाणी अस्पृश्य मुलांसाठी सुरू केलेल्या वसतिगृहाचं नाव खालीलपैकी काय होते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील मिस क्लार्क वसतिगृह या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महर्षी कर्वे पुणे येथील खालीलपैकी कोणत्या महाविद्यालयामध्ये गणिताचे प्राध्यापक होते? तर विद्यार्थी मित्रांनो, महर्षी कर्वे हे पुणे येथील फर्ग्युसन या महाविद्यालयामध्ये ते गणिताचे प्राध्यापक होते। प्रश्न क्रमांक चौथा बघा, लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगामध्ये असताना तो लिहिला होता। प्रश्न क्रमांक 5 बघा, डोंगरीच्या तुरुंगामधले 101 दिवस हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील विद्यार्थी मित्रांनो, आगरकर यांनी डोंगरीच्या तुरुंगामधले 101 दिवस हे पुस्तक लिहिलेलं पुस्तक आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, शोक, झास्कर आणि गिलगेट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या बघा शोक, झास्कर आणि गिलगेट या नद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील सिंधू नदीच्या त्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक 7 बघा, तंबाखूच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेले राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, तंबाखूच्या उत्पादनामध्ये विद्यार्थी मित्रांनो आंध्र प्रदेश राज्य देशामध्ये अग्रेसर असलेलं ते राज्य आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, जम्मू काश्मीर राज्यामधला सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा तो प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, सलाल हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प चिनाब नदीवरचा तो जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विद्यार्थी मित्रांनो, झारखंड राज्य विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये सर्वाधिक तांबे उत्पादन करणारं ते राज्य आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जलमनी ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? बघा, जलमनी ही योजना खालीलपैकी कशा संबंधीची योजना आहे? बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारावा विद्यार्थी मित्रांनो, जलमनी योजना विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी शुद्ध पुरवणे यांच्या संबंधीची ती योजना। बघा, ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 12 बघा, अकोला ही पाणबुडी भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतली? बघा, अकोला ही पाणबुडी भारताने खालीलपैकी कोणत्या देशाकडून घेतलेली पाणबुडी आहे? तर या ठिकाणी बघा, ऑप्शन क्रमांक 4 राहील रशिया या देशाकडून भारताने अकोला ही पाणबुडी घेतलेली आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, सेजचं या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचा। सेज या ठिकाणी योग्य फुल फॉर्म आपल्याला सांगायचा आहे। बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 विद्यार्थी मित्रांनो, स्पेशल इकॉनॉमिक झोन या ठिकाणी सेज या ठिकाणी योग्य फुल फॉर्म राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा, शांतता कोर्ट चालू आहे हे नाटक खालीलपैकी कोणी लिहिलेलं नाटक आहे? बघा, विजय तेंडुलकर यांनी ते लिहिलेलं नाटक आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव? बघा, मद्यपानामुळे खालीलपैकी कशाचा अभाव निर्माण होतो?
बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो मद्यपानामुळे विद्यार्थी मित्रांनो नायसिनचा या ठिकाणी अभाव निर्माण होतो। बघा ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी बघा मान्सून पूर्व पडणाऱ्या पावसाच्या सरींना महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी काय म्हणतात? तर त्यांना आम्रसरी असे म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा कोकण किनारपट्टीवर पुढीलपैकी कोणत्या प्रकारची बघा कोकण किनारपट्टीवर खालीलपैकी कोणत्या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो कोकण किनारपट्टीवर तांबडी मृदा या प्रकारची मृदा प्रामुख्याने आढळते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा चहाच्या उत्पादनामध्ये भारताचा जगामध्ये खालीलपैकी कितवा क्रमांक लागतो? मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील विद्यार्थी मित्रांनो चहाच्या उत्पादनामध्ये भारत जगामध्ये पहिला क्रमांक लागतो। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणती नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी नदीची या ठिकाणी बघा उपनदी नाही? बघा खालीलपैकी कोणती एक नदी आहे जी नदी गोदावरी या नदीची उपनदी नाही? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील तेरेखोल नदी विद्यार्थी मित्रांनो गोदावरी या नदीची ती उपनदी नाही। वर्धा नदी असेल वैनगंगा इंद्रावती या सर्व नद्या गोदावरी नदीच्या त्या उपनद्या आहेत। प्रश्न क्रमांक बघा 20 बघा कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती? कोकणामधली सर्वात जास्त लांबीची नदी खालीलपैकी कोणती नदी आहे? बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील उल्हासी नदी विद्यार्थी मित्रांनो कोकणामध्ये सर्वात जास्त लांबीची ती नदी आहे। प्रश्न क्रमांक 21 बघा भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी बघा भारताची पहिली महिला राष्ट्रपती खालीलपैकी कोण आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत। प्रश्न क्रमांक 22 बघा जगामध्ये दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक खालीलपैकी कोणत्या बघा जगामध्ये बघा दूध उत्पादनामध्ये पहिला क्रमांक पुढीलपैकी कोणत्या या ठिकाणी देशाचा लागतो पहिला क्रमांक? तर भारत देश या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 23 बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती खालीलपैकी बघा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला व्यक्ती खालीलपैकी कोण आहे? बघा नील आर्मस्ट्रॉंग विद्यार्थी मित्रांनो चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला तो व्यक्ती आहे। प्रश्न क्रमांक 24 बघा मुंबई येथील शेअर बाजार यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा मुंबई येथील शेअर बाजार यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बघा सन 1875 मध्ये विद्यार्थी मित्रांनो शेअर बाजार यांची स्थापना ही झालेली आहे। बघा पुढचा प्रश्न बघा रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक असे खालीलपैकी कोणाला? बघा रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर वि.स. पागे यांना रोजगार हमी योजनेचे आद्य प्रवर्तक असे म्हणतात। प्रश्न क्रमांक 26 बघा दृष्टिदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात येतो? दृष्टिदान दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी पाळण्यात दृष्टिदान दिन? बघा दृष्टिदान विद्यार्थी मित्रांनो तर 10 जून या ठिकाणी दृष्टिदान दिन या ठिकाणी पाळण्यात येतो। प्रश्न क्रमांक 27 बघा माउंट फुजियामा हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये? बघा माउंट फुजियामा हा ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 3 राहील विद्यार्थी मित्रांनो माउंट फुजियामा जपान या देशामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 28 बघा उन्हाळ्यामध्ये उत्तर भारतामध्ये अतिउष्ण वारे वाहतात या वाऱ्यांना खालीलपैकी कोणते वारे म्हणतात? तर त्यांना लू वारे असे म्हणतात। प्रश्न क्रमांक बघा 29 बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेले? भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते वृत्त हे गेलेलं आहे? बघा भारताच्या मध्यामधून विद्यार्थी मित्रांनो कर्कवृत्त हे गेलेलं आहे। प्रश्न क्रमांक बघा 30 बघा भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीमाशंकर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 4 राहील भीमाशंकर हे अभयारण्य पुणे या जिल्ह्यामध्ये आहे। क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक कमी साक्षर जिल्हा खालीलपैकी महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा पुढीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा नंदुरबार जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेले आंबोली हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण ठिकाण आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी केव्हा झालेली आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील 1 नोव्हेंबर सन 1956. बघा या ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 राहील हरियाल हा महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा मिठागरांचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बघा मिठागरांचा जिल्हा म्हणून असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात. बघा विद्यार्थी मित्रांनो मिठागरांचा जिल्हा म्हणजेच रायगड या जिल्ह्याला मिठागरांचा जिल्हा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. बघा रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. तर कोकण प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा मकरंदगड हे महाराष्ट्रामधलं एक महत्त्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. मकरंदगड बघा विद्यार्थी मकरंदगड हे महाराष्ट्रामध्ये सातारा या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण शिखर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा या नदीची बघा उपनदी खालीलपैकी कोणती या ठिकाणी कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती उपनदी आहे. तर भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा 9 बघा कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो. कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो. या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील कोल्हापूर ते पणजी विद्यार्थी मित्रांनो फोंडा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी. श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचं मंदिर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे. बघा रांजणगाव पुणे जिल्ह्यामध्ये ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध असलेलं अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. सागरेश्वर बघा सागरेश्वर विद्यार्थी मित्रांनो सांगली या जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा नॅशनल हायवे क्रमांक 50 पुढीलपैकी बघा नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान लागतो. बघा पुणे ते नाशिक विद्यार्थी मित्रांनो यांच्या दरम्यान नॅशनल हायवे क्रमांक 50 लागतो. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. बघा जवाहरनगर विद्यार्थी मित्रांनो भंडारा या जिल्ह्यामधलं संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत. मग या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील महाराष्ट्राला लागून विद्यार्थी मित्रांनो एकूण 6 राज्यांच्या सीमा आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा मुंबई शहराला पाणी पुरवठा करणारे तानसा हे धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. बघा तानसा हे धरण विद्यार्थी मित्रांनो ठाणे जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा गणपतीपुळे हे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. गणपतीपुळे विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये. गणपतीपुळे बघा गणपतीपुळे विद्यार्थी मित्रांनो रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये. बघा ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. पुढचा प्रश्न बघा धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या धुळे हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी. धुळे हे शहर बघा धुळे हे शहर विद्यार्थी मित्रांनो पांझरा नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आला. बघा विल्सन बंधारा प्रवरा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा कृष्णा आणि कोयना यांचा संगम पुढीलपैकी कोणत्या एका. कृष्णा आणि कोयना यांचा बघा प्रीतिसंगम बघा सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो. तर कराड या ठिकाणी होतो. बघा प्रश्न क्रमांक 20 बघा पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार चंद्रासारखा आकार धारण करणाऱ्या बघा चंद्रभागा नदी म्हणून खालीलपैकी कोणत्या. बघा चंद्रभागा नदी म्हणून खालीलपैकी कोणत्या नदीला या ठिकाणी ओळखले जाते. बघा चंद्रभागा नदी म्हणून कोणत्या नदीला ओळखले जाते. तर भीमा नदीला या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी. सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या दिवशी होत असते. बघा सूर्यग्रहण नेहमी या ठिकाणी अमावस्येला या ठिकाणी बघा सूर्यग्रहण हे होत असते. प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन. बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होते. बघा सर्वाधिक तेलबियाचं उत्पादन विद्यार्थी मित्रांनो जळगाव या जिल्ह्यामध्ये होत असते.
ऑप्शन क्रमांक महाराष्ट्रामध्ये बघा कोणत्या पिकाकरता विद्यार्थी मित्रांनो इनक्रिसेट या ठिकाणी हे तंत्र या ठिकाणी अवलंबिले जाते। इनक्रिसेट हे तंत्र पुढीलपैकी कोणत्या पिकाकरिता या ठिकाणी अवलंबिले जाते? तर भुईमुग पीक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा ऑप्शन क्रमांक पुढचा बघा थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी बघा थायलंड या देशाची राजधानी पुढीलपैकी कोणती आहे? बघा थायलंडची राजधानी विद्यार्थी मित्रांनो बँकॉक या ठिकाणी थायलंड या देशाची राजधानी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग पुढीलपैकी कोणता आहे? बघा भारतामधला पहिला रेल्वे मार्ग विद्यार्थी मित्रांनो मुंबई ते ठाणे हा भारतामधला पहिला या ठिकाणी रेल्वे मार्ग आहे। प्रश्न क्रमांक 27 बघा भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? तर लॉर्ड स्टॅनले यांना भारताचा पहिला भारत मंत्री होण्याचा मान या ठिकाणी मिळाला होता। प्रश्न क्रमांक पुढचा बघा मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणी स्थापन केली? बघा डॉक्टर ॲनी बेझंट यांनी विद्यार्थी मित्रांनो होम रूल चळवळ ही स्थापन केली होती। प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे पुढीलपैकी कशामधून घेतलं? बघा राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे पुढीलपैकी कशामधून घेतलेलं गीत आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 2 राहील। बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमध्ये विद्यार्थी मित्रांनो वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे। प्रश्न क्रमांक बघा 30 बघा स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय होते? बघा स्वामी विवेकानंदांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? तर या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील। स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव म्हणजे नरेंद्र या ठिकाणी हे त्यांचं मूळ नाव होते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। पंतप्रधान यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो। बघा पुढचा प्रश्न बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवते? बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवते? तर संसद या ठिकाणी ते ठरवत असतात। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा राज्यसभा अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? तर विद्यार्थी मित्रांनो जास्तीत जास्त 14 दिवस या ठिकाणी ते रोखून ठेवू शकते। प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीने लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता? बघा 42व्या घटनादुरुस्ती बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा 6 वर्ष या ठिकाणी कार्यकाळ करण्यात आला होता। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अ मध्ये मूलभूत कर्तव्यांची संख्या खालीलपैकी किती आहे? बघा या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 अनुसार विद्यार्थी मित्रांनो मूलभूत कर्तव्याची एकूण संख्या बघा 11 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 52 कशी हा काव्यसंग्रह पुढीलपैकी बघा 52 कशी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा काव्यसंग्रह? 52 कशी तर सावित्रीबाई फुले यांचा तो काव्यसंग्रह आहे। प्रश्न क्रमांक बघा शेतकरी संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा शेतकरी संघाची स्थापना विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी विद्यार्थी मित्रांनो शेतकरी संघाची स्थापना ही केली होती। बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्रामध्ये बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी बघा महाराष्ट्रामधील बघा अतिपूर्वेकडचा जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? तर गडचिरोली जिल्हा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अतिपूर्वेकडचा तो या ठिकाणी जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा सन 2011च्या जनगणनेनुसार बघा भारतामधील लोकसंख्येची एकूण घनता खालीलपैकी किती होती? 382 बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 राहील। 382 चौरस किमी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। बघा पुढचा प्रश्न बघा बिहारचे दुःखाश्रू असे पुढीलपैकी कोणत्या नदीला म्हणतात? बिहारचे दुःखाश्रू तर बिहारचे दुःखाश्रू विद्यार्थी मित्रांनो कोसी नदीला म्हणतात। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर राहील। बघा प्रश्न क्रमांक पुढे अनंतगिरी हे थंड हवेचं ठिकाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? अनंतगिरी बघा अनंतगिरी विद्यार्थी मित्रांनो हे आंध्र प्रदेश राज्यामधलं थंड हवेचं ठिकाण आहे। बघा पुढचा प्रश्न बघा कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? कोणार्क येथील सूर्य मंदिर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर कोणार्क येथील सूर्य मंदिर विद्यार्थी मित्रांनो ओरिसा या राज्यामध्ये आहे।
प्रश्न क्रमांक बघा पुढचा बघा दिलवाडा जैन मंदिर. बघा दिलवाडा जैन मंदिर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? दिलवाडा जैन मंदिर तर राजस्थान या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? घृणेश्वर. बघा विद्यार्थी घृणेश्वर हे ज्योतिर्लिंग औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये ते या ठिकाणी ज्योतिर्लिंग आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा. बघा भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा खालीलपैकी कोणता आहे? तर भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा म्हणजे विजयंता भारतीय बनावटीचा पहिला रणगाडा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त आहे? देशामध्ये सर्वात जास्त लिंग गुणोत्तर प्रमाण तर केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी प्रमाण आहे. पुढचा प्रश्न बघा श्रीनगर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठी? श्रीनगर हे शहर विद्यार्थी मित्रांनो कोणत्या नदीच्या काठी आहे? तर ते झेलम नदीच्या काठी आहे. प्रश्न क्रमांक 50 बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र. बघा केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? तर नागपूर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे. बघा प्रश्न क्रमांक बघा 51 बघा कार्निवल हा सण विद्यार्थी मित्रांनो खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी? बघा कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो? कार्निवल. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. बघा कार्निवल हा सण कोणत्या राज्यामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि